आय लव्ह व्हिडिओ करायला आज गाडी पडली तर नमस्कार, मी आहे शुभम. आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. नाही, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आम्ही बोलवलं की आला नाही, बर्थडे बोलवलं की चला. तू है कौन? तू खेलेगा फ्री फायर? हट बे, कौन है बे तू? बैगन भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. व्हिडिओ करायचा म्हणून व्हिडिओ स्टार्ट करून एका हातात मोबाईल धरून चाललेलो, तेवढ्यात गाडी पडली बंद. ये भी मेरी गलती है. मी पेट्रोल पंपावरती गेलो, पण ते काका बोलले की इथलं पेट्रोल संपलंय. मी या पेट्रोल पंपाच्या अगोदर पण 4 पेट्रोल पंपावरती गेलो, तिथं मला पेट्रोल काय भेटलेलं नाही. ते काका बोलले की नाही, इथं पेट्रोल नाही भेटणार, आपला स्टॉक संपलाय. मी परत माझ्या टाकीच्या काट्याकडे बघितलं की काटा पूर्ण लो गेलेला. आता म्हटलं काय खरं नाही, आपल्याला पेट्रोल हे टाकलंच पाहिजे. जर समजा 2-3 दिवसामध्ये पेट्रोल जर संपलं सगळीकडलंच, तर मग आपल्याला कामावर जायचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा मग मी डिसाईड केलं की चला, आपला पुढे एक पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकायचं. डोळ्यात काहीतरी चिलटं बिलटं घुसायला लागल्यात, त्यामुळं असं वाटायला हेल्मेटची काच बंद करावी की काय. जरा फास्टमध्ये जाऊन म्हटलं, पुढे जाऊन अजून एकदा डोळ्यात गेलं काहीतरी, त्यामुळं काच लावूनच चालवतो शक्यतो. पण आज बोलायचं आहे म्हटल्यावर मी ते काच ओपन ठेवले. चला ठीक आहे, आपण पुढच्या पेट्रोल पंपावरती जाऊन बघूयात पेट्रोल भेटतं आहे का. तोपर्यंत तुम्ही हे बघा, आपला सनसेट एवढा भारी असतो ना इथला की खतरनाक. ह्या ठिकाणी मी फोटोशूट खूप केलं. इथला सनसेटचा व्ह्यू एकदम मस्त असतो, क्लासमध्ये असतो, एकदम क्लास टॉप लेवलचा व्ह्यू असतो. गाडी बाजूला काढायची. फुल कारण किती बसतोय काय सांगतो आता, काय आत राहिले शिल्लक किती काय ते राहिले 1.5 लिटर असेल, 1.5 लिटर असेल तरी 1200 पर्यंत आहे. 1200-1300 1-2 लिटर शिल्लक आहे. नाही होतं का? हा हा हो 816 रुपये गेले ना. 817 बसल का देखो ना गिरीश का सुनने का गाना. अब देख तू. लय दिवसात काटा पण केला, लय म्हणजे भयंकर. असं कधी काटा म्हणजे पेट्रोलची अशी टाकी कोण कधी करत नाही. त्यांना जरा मागून घेऊन जातात आणि परत पेट्रोल बी टाकत नाही. त्यामुळे मी शक्यतो नादी लागत नाही फुल करायचा. तिथं आज 4 पेट्रोल पंप गेलो. एका बाहेर आलो त्यावेळी तिथं पण नाही पेट्रोल भेटलं. तिथे काय व्हिडिओ केलाच नाही, पण तिथं पण नाही भेटलं मला पेट्रोल. ते म्हणले संपलंय, आपला जो स्टॉक होता तो संपलाय, आलेला नाही स्टॉक. मग आपण आता इथल्या पेट्रोल पंपाला इथं म्हणलं भेटतंय, तर मग गळ्यापर्यंत घेऊया. हे साहेब काय आपल्याला साईड देतच नव्हतं, त्यामुळे म्हटलं आपण साईडनं कल्टी मारूया. जापदीच्या मस्त सनसेटचा आनंद घेत तलावापासून मी चाललेलो. एवढा भारी सनसेट होता की अप्रतिम. माझं एक मन शांत, एवढं शांत होतं ना की सूर्यास्त बघायची मला खूप आवड असते. त्यामुळे मग गावामध्ये एंट्री करताना असला मस्त सनसेट दिसत होता. गावाच्या कमानीतून आत येताना पण असला भारी सनसेट दिसत होता. चला तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच बस. भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. Subscribe.